हॅलो गाईज, इथे आज आम्ही ठरवलं होतं की दीपूचं केळवण करायचं. आई पप्पाने ठरवलं होतं आणि त्याचीच इथे तयारी चालू होती आणि मी त्याला साडी नेसून सरप्राईज देणार होते. पण पुढे बघा काय झालं. ओ पप्पा, याला पाणी द्या हो. सगळं असतं. डोंट हॅव टाईम. इकडे मी थोडंसं टचअप आणि केलं होतं. मला फाउंडेशन लावलं होतं आणि कॉम्पॅक्ट वगैरे लावलं होतं. तर मी ह्याला म्हणाले की तुला पावडर तरी लावूया, आणि ह्याला बिलकुल आवडत नाही चेहऱ्यावरती काय लावायला. पण मी त्याला जबरदस्ती केली की थोडं तरी कॉम्पॅक्ट लावूया, आता प्री वेडिंग शूट आहे तर. आणि त्याच्यामुळे हा तयार झाला होता आणि मी त्याला इथे कॉम्पॅक्ट पावडर लावून देत होते. आणि हे बघा किती छान दिसत आहे लगेचच. आणि मस्तपैकी आम्ही दोघंजण झालो आहोत रेडी. काहीतरी लागलं वाटतं ड्रेसला म्हणजे पाणी पाणी रंगात आली. हे बरं झालं. बस लाव, हे लाव लाव, लावायचा असतो कडी लाव. कुत्रे वगैरे वरती जातात ना. गाडी कुठे लावलीस? कर कर. अरे हे होतो असा. अरे असा आहे काय तू काहीतरी करतोस. ते निघालायस रे? मी निघालोय आता आमच्या प्री वेडिंगला आणि असं चाललोय. आणि फर्स्ट टाइमच असं लाईफमध्ये पहिल्यांदाच पुण्यामध्ये प्री वेडिंग. हे बघ मासे. मासे घ्यायचे का? नो, मासे बिसे नको. इकडे केले पार्क गाडी. मस्त सावलीत पार्क केले गाडी. गाईज आता आम्ही चाललोय. सो अशा प्रकारे मी झाले रेडी. आणि मला केस स्ट्रेट बीट करायला फनी नाही, काय नाही काय नाही. गाडी आणेल, गाडीमध्ये बसूया आणि जाऊया. आणि उन्हातनं कोणी प्री वेडिंग केलेलं मला तुम्हीच सांगा बाई, की उन्हामधून कोण प्री वेडिंग. आणि हे काय धरलं कशा प्रकारे. थांबा, तुम्हाला गाडीमध्ये गेल्यानंतर बोलते तुमच्याशी. गाईज आता आम्ही गाडीमध्ये बसलो आहे आणि मी काहीच खाल्लं नाही आहे. 12:15 वाजले. मला खूप जास्त भूक लागली. आणि आमच्या फोटोग्राफरचं काय करायचं म्हणजे त्याचं संध्याकाळी 3 ते 6 असं ठरलं होतं. आणि आता उन्हातून 12:15 साडेबारा वाजता कोण करतं शूटिंग, मला हेच कळत नाही आहे. आणि हे बघा, हे मी प्रेस ऑन नेल्स लावले, त्याच्यामुळे मी काहीच काम करू शकत नाही आहे. माझे केस पण स्ट्रेट करायचं राहिले, सगळं राहिलं. आता जर मी शूटमध्ये भूतासारखी आली तर त्याला जबाबदार हा राहील. तर पहिल्यांदा आपण जाणार आहोत पेट्रोल भरायला गाडीमध्ये. आणि अरे ते हे कुठे आपण हे घेतलं रे सामान प्री वेडिंगचं. आधी त्याला भेटून येऊया आता आले तर. काहीच एक विषय असा झाला आहे की आमचं प्री वेडिंगचं जे शूटचं सामान होतं, जे आम्ही घेतलं होतं, तुम्ही बघितलं असेल मुंबईमध्ये घेतलेलं, ते सामान आम्ही घरी ठेवलं आणि चाललोय. पहिले त्याला भेटणार, तो काय बोलतो ते बघणार आणि मगच आम्ही डिसाईड करणार काय ते. परत वर या घेऊन जा. आता खूप कंटाळा आलाय मला, अक्षरशः कंटाळा आलाय. त्याच्यामध्ये काय चिप्स भरायचे, म्हणजे ते पिकनिक थीम आहे थोडी, तुम्हाला कळेल पुढे जाऊन. पेट्रोल पंप. चल पुढे चल, वरती यायचं. पहिले पेट्रोल भर. काय करतो? दिसत काय तुला पैसे तिथे वर पहिल्या याच्यामध्ये? 450, 500, 70, 80 होत आहेत ना, बरोबर भेटतात ते. काय झोल नाही करणार. काही माझं डोकं झालंय जरा आऊट. एवढ्या उन्हात ना कोण शूट करतं. आणि ह्याला एकट्याला जायला नाही होत. आणि आमचं प्री वेडिंगचं सामान घरी ठेवलंय, काय बोलायचं. आणि आता जर प्री वेडिंगचं सामान आणायचं झालं तर ह्याला मी एकट्याला पाठवणार. सगळं जाईल डीमार्टला, सगळं घेऊन येईल. कपकेक्स, चिप्स, म्हणजे तिथे प्लेस करायचे.
संत्रे, किंवा आपण एक काम करू, रिलायन्स मॉलला जाऊ. तू सामान घेऊन ये, रिलायन्स मॉलला जाऊ आणि सगळं घेऊ. आता मी जवळ आलोय त्या फोटोग्राफरच्या इथे आलो आहे. तो थांबला इथे मारुती मंदिरला. आमच्या कॉलेजचा रोड, इथून आम्ही चालत जायचो. आम्ही दाखवतो तुम्हाला. गाईज, हा आमच्या कॉलेजचा रोड आहे, डिप्लोमाचा. इथूनच आम्ही जायचो असे चालत चालत. आणि इकडे क्लासला पण जायचो. इकडे क्लास होता आमचा, तिकडे पुढे तिकडे क्लास होता. आणि हे बघा, ह्याच्यात आम्ही इथे उभं राहायचो टाइमपास करायला. हा, इकडे उभा राहायचा टाइमपास पोरी ना बघायला. पुढचं जे आहे ना, ते औषध निर्माण शास्त्र, म्हणजे काय रे, फार्मसीचं आहे. आणि त्याच्या मागे आमचं आहे GPR. इथे आम्ही एकाच कॉलेजला होतो दोघं, पण वेगळ्याच स्ट्रीममध्ये होतो. सो लव्ह स्टोरीमध्ये तुम्हाला कळेलच. आता सगळं काही मी डिस्क्लोज करू शकत नाही, तुम्हाला सांगेन लव्ह स्टोरीमध्ये. आणि आता इथेच कुठेतरी समोर वाटतं कॅफे आहे. कुठे दिसतंय कॅफे क्लाउड? बघ कुठे नाव? क्लाउड, ते बघ क्लाउड, कॅफे क्लाउड. हे काय क्लाउड आहे? महाराष्ट्र बँक. इथे एवढं सगळं झालंय काहीच. आमच्या वेळी आहे ना, इथे काहीच नसायचं, फक्त एकच मागे दुकान असायचं. आणि काही पण हवं असलं कॅफे विफे तर मारुती मंदिरला बाहेर जायचो की नाही चालत आपण. आणि आता इथे एवढं सगळं झालंय, इथेच थांबलाय तो. इथे बिल्डिंग वगैरे बघा किती झाल्यात. सो नाहीस. आणि माझे नेल्स बघा. सो आता भेटलो त्याला, तो ठरवतो कधी काय करायचं ते. इथेच आहे हा कॅफे क्लाउड. आणि मला काहीतरी खायचं आहे. पण हाच आहे का बसलेला? नाही, हा नाही आहे तो. जरा गाडी पार्क करूया आणि मग जाऊया. इथे बेबी आतमध्ये घालू शकतोस. इथे वर कुठं? तिथे नाही. मग आता थोड्या वेळाने भेटते. वी आर रीच्ड गाईज. आम्ही आहोत त्या कॅफेच्या बाहेर. तिकडे आहे कॅफे आणि आम्ही आता इथे थांबलो आहे. आणि याचं शूज घालण्याचं चालू आहे. माझं डोकं असलं दुखतंय ना, हे बघा, शूज घालतोय. हा बाहेर येतोय कधीचा काय माहिती, आता बाहेर आल्यावरती भेटते. बसते थोडी. लय वैताग आलाय मला, लय वैताग आलाय. आता आम्ही चाललो. आता बघतो फोटोग्राफरला. एवढ्या तळपत्या उन्हात कोण काढतं फोटोग्राफर भेटला आपला कॅफे. चला, पहिले मला तरी खायला दे. तुझी वाट लावून टाकेल मी. काहीच भेटते तिला काहीच खायला देणार नाही. वाय? कारण ही घरातून खाऊन आलेली. काहीच आली नाही, स्वतः खाल्लं येऊन. शिरा बनवायला सांगितलेला मी ह्याच्यासाठी, आणि शिरा बिरा खाल्ला. आणि चल ना, काय होतं असं गेलं तर? एवढं थोडी नाही इथनं जायचं नाही. इथे केस चेक करतो. चला आता डिसाईड करतो. डायरेक्ट त्याच्यासमोरचा कॅमेरा डिसाईड करतो. पहिले थोडंसं खाईल मी. चालू का ठेव? चालू. अरे तो बघेल ना. काय ती कॅफेत लावू बघ. हेच आहे. I had no idea what was going on until this moment. मला वाटत होते की आमचा फोटोग्राफर प्रणव इथे बसला आहे, कारण ह्याने मला असंच सांगितलं होतं की तिथे कॅफेमध्ये बसला आहे, त्याला भेटून येऊया. आणि दिस वॉज अमेझिंग. मी एकदम, माझे एक्सप्रेशन्सच नव्हते जास्ती, कारण मला असं वाटलं आयत्या वेळी ह्याने सेटअप चेंज केला आहे की काय, आणि इथे आपल्याला शूट करायचं आहे का, हेच माझं फर्स्ट क्वेश्चन होता. पण मी नंतर व्यवस्थित रिअलाईज केलं आणि वाचलं की विल यू मॅरी मी, तेव्हा मला कळलं की हे प्रपोजल होतं आणि हे खूप अमेझिंग होतं. थँक्यू सो मच बेबी. मला एवढं क्यूट सरप्राईज दिलंस तू, आणि मी खूप स्वतःला लकी समजते की तू माझ्या आयुष्यामध्ये आहेस. तू खूप खूप मोठा हो आणि असाच हसत राहा, आणि मी तुला नेहमी आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करेन. थँक्यू बेबी. गाईज,
खूप भारी असं सरप्राईज दिलंय. इकडे या लाईट. खूप भारी असं सरप्राईज दिलंय. ऍक्च्युली मी आले आणि मला वाटलं इथे प्री वेडिंग आहे. मला म्हणत होतं प्री वेडिंग आणि ब्लॉग चालू ठेव. म्हटलं असंच असेल. म्हटलं प्रणवच्या समोर कसं आणणार ना कॅमेरा डायरेक्ट. आणि मी आले तर मी म्हटलं इथे प्री वेडिंग आहे. मी बोलली माझी रिॲक्शन म्हणजे रिॲक्शनच नव्हती काय असं झालं. आणि इकडे खूप छान केले. थँक्यू. कसा वाटला सरप्राईज तुला? कसा वाटला सरप्राईज? खूप भारी वाटलं. खूप अमेझिंग सरप्राईज. आणि डायरेक्ट व्हिडिओ मॅरी. हे बघा केक पण ठेवलाय का? हो. काय ही आले मीच्यासाठी 22 कॅरेटची रिंग. 21 आहे. चुप. काय एवढं ऍक्च्युली हे मला असं सरप्राईज आहे. एवढा पण वर्षात म्हणजे दिलेलं होतं आणि प्रपोज डायरेक्ट लग्नासाठी. गॉड. लग्नाच्या हा असं काहीतरी करू शकते ह्याच्यावरच माझा विश्वास नाही बसत आहे. मी पूर्ण दिसते. हा असं काही करू शकतो ह्याच्यावरच माझा विश्वास बसत नाहीये. याने कसं केलं एवढं चिपळून होता आणि हे कसं केलं देव जाणे. मलाच कळत नाही इकडे कसं अरेंज केलं एवढ्या सगळ्या गोष्टी. आणि तिकडे ते हार्ट बनवलं ते पण खूप छान आहे. तिथे पण फोटोज काढूया आपण. तर फोटोज काढूया. हे पण खूप छान आहे. थँक्यू. मला एवढं छान स्पेशल फील करून दिलं. मला घे. थँक्यू बेबी. ही आहे रिंग. काय लिहिलंय रे? लव. खतरनाक. ओके थँक्यू. तर हा केक मी तुझ्यासाठी मागवलेला लववाला केक आहे. कसं आहे? ते बाळ बघ तिकडनं बघतोय. खूप भारी आहे. केक पण छान आहे. आणि लव लिहिलं पहिल्यांदा कोणीतरी असं लव लिहिलं माझ्यासाठी. गाईस कट करायचं. घेऊन गेला वाटतं. घेऊन यायला लागेल. थांबा थोड्या वेळाने बोलतो. 2:30 वाजता. काहीच आता आम्ही थोडे फोटोज वगैरे काढले आणि हे सरप्राईज खूप अमेझिंग 2:30 होतं. वाजेपर्यंत भेटूया. आय फील सो लकी. कुठे थांबतो ही मग? बघा रिंग. अशा सावलीच्या ठिकाणी जाऊन बस. हां ओके ओके. हां 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 चालेल चालेल चालेल. ठीक आहे ठीक. हो 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 ठीक आहे चालेल. चल बाय. आला तुम्ही. गाईज आता आमचे फोटोज पण काढून झाले. सगळं झालं आहे. आणि हे अनएक्सपेक्टेड होतं. आणि माझी रिॲक्शन एवढी हा बोलतो मी वाटतं मी व्यवस्थित दिली नाही का रिॲक्शन. मला हो बोलतो. मला ॲक्च्युली वाटलं इथे प्री वेडिंग आहे त्यावेळी चेंज झालं लोकेशन. आणि शिवून बघते तर व्हिडिओ मॅरी मीच हे केलेलं. पण हे खूप छान होतं सरप्राईज. मला आवडले. पहिल्यांदा काहीतरी दिलं सरप्राईज आणि खूप आवडलं. थँक्यू. आणि इकडे चालू आहे ते काय ते स्नॅप बिप घेणं काहीतरी चालू आहे. कॉन्टेंट क्रिएशनमध्ये येतो आहे हळूहळू. आता आम्ही निघणार आहोत घरी. आमचा फोटोग्राफर आलेला आहे आणि फोटोग्राफरला मी आधी उगाचच काय काय बोलत होते सॉरी. आणि हा माझा ड्रेस कसा आहे गाईज. मी ना ॲमेझॉनवर हा ड्रेस मी ॲमेझॉनवरून ऑर्डर केला होता ऑनलाईन. आणि खूप भारी वाटतं. आता जाऊ घरी जेवू. जेवणात काय बनवलं आहे जावई बापूंसाठी स्पेशल ते आपण बघूया. चला डायरेक्ट घरी जाऊन भेटतो. गाईच आता सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत. आता आम्ही निघतोय. हा केक थोडं त्यांना देऊ आणि थोडं आम्ही घरी नेऊ. सो चला आता रॅप अप. थँक्यू बेबी वन्स अगेन. एवढं अमेझिंग सरप्राईज आयुष्यात पहिल्यांदा मला एका मुलाने दिलं. हॅलो. खुश आहे. अरे केक घेऊन झाल्यापर्यंत पाठवलं बॉक्समध्ये बांधायला पॅक करा. आणि येतो आम्ही खाली थोडं जायचं आहे आधी येतो सर येतो. चला सगळ्या गोष्टी घ्या. चष्मा उचला. ट्रायपॉड.
खाली त्याचं असं कर. हां अवकाश हे बघा रॅपअप. थँक्यू. मला एवढा अमेझिंग पार्टनर भेटल्याबद्दल थँक्यू. मला एवढा अमेझिंग पार्टनर भेटल्याबद्दल. जेवण झालं आता. तर आम्ही चाललोय प्री वेडिंगला. आम्हाला झालंय उशीर. पटपट घाल. चला यांचं डिस्कशन लग्नाचं चालू आहे. आई जेव्हा ही रेडी नसेल ना नीट मला नको घेऊ. मला हाय गाईज. काय विषय झाला आता सगळं सामान घ्यायचं होतं त्याच्यामुळे तिथे 10-15 मिनटं गेली आणि मागे ठेवलं मी सगळं सामान. फोटोग्राफर आमचा आला आता. भेटू त्याला थोड्या वेळाने. इकडे हा तर काय थोडीच कामं करतो पण वैतागतो लय. हा बघा जाऊ द्या. आज प्रपोजल झाल्यामुळे काय बोलत नाही. करू सगळं आपण पटपट. 6 पर्यंत उरकेल आपलं. डोंट वरी. चला जाऊया. तिकडे गेल्यावर भेटते. प्रवीण ना पराग पराग काहीतरी पी वरूनच माझा नाव मित्र पराग. बाता चालल्यात. परागचा व्हिडिओ म्हटलं बघूयाचा लग्न बिग्नाचे पण त्याच्यात जास्त केले. तर आईचे पहिले We are reached at वांगणी बीच. खूप अमेझिंग आहे. सगळं सामान काढतोय हा इकडे. पिशवीत टाक. पिशवीत सगळं बिस्किट वगैरे पण तू टाक रे. मी बरोबर करते. वेफर्स पण सगळं घे. सगळं घे. ती प्लेट पण घे. ती किटकॅट पण घे. ते पिशवीत काय आहे तिकडच्या? साडी आहे कमाताईची. कमाताईला द्यायचं आहे. प्लेट घे. हे कसं टाकलंय ओढणी? हां चल गाडी लॉक कर. बोलली काय चाललंय हिचं? काय नाही ब्लॉग बनवायचं. चल. वाव सो सुंदर. तिकडे जाऊया. ते बघ तिकडे. बघ तिकडे ते माड आहेत बघ तिकडे. तिकडे चांगलं वाटतं जरा. विचार. मला वाटतं वरूनच जाऊया. चल जरा सावली तरी आहे वरच्या बाजूला. इकडे जरा करपायला होईल. हे बाले काय रे कुठे चाललाय? अरे खूप ऊन आहे गाईज. बेकार ऊन आहे. हालत हिच्या चक्कर मध्ये ना. माझ्या चक्कर मध्ये मला काळा टॅन करते. आई शपथ 10 दिवसात लग्न आहे. टॅनिंग जब्बर होणार. माझं नाव टॅनिंग कांबळे. चेंज करवलं. टॅनिंग काम महिनाभर आधी करतात लोक. हा ना बरोबर आहे. ह्या गाड्या इथे का लावल्या तशा? ह्या गाड्या त्या वनात गेलेत लोक. सुरूच्या म्हणा. सुरूच्या नाही काय रे ह्याला झाडांची नाव. सुचीपर्णी ना. कसला प्रायव्हसी. उचल. बोला ना कांबळे वहिनी. बीटीएस टाका पोरांना. ओ कांबळे वहिनी तुमचा नवरा मला देता का? ती पोरं असं करून करून त्या US ला गेली. ट्रान्सपरंट होऊनच जाईल त्या रेती. हा ना. वाटलं होय 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 बसले. होय. स्पॉट रिसर्च गगन असतो रे मग. सोडचा तिथं पण आम्ही पहिलं त्या बीचवर गेलो. कुत्रे बघ कसे बसले. नंतर मी मित्राला कॉल केला. तो बोला तिकडे जा. तिकडे कोण नसतं जास्त. मग तिकडे गर्दी होती. ते आहे जनरेटेड. काहीच खूप खतरनाक मस्त असं लोकेशन भेटलं. हे बघा खूप भारी लोकेशन आहे. खूप भारी नवरा. खूप भारी नवरा. खूप भारी लोकेशन. खूप भारी फोटोग्राफर.
अरे हे पुसायला नाही आणलंय तुला. या लोकेशनचं सगळं झालेलं आहे आता. ब्युटिफुल लोकेशन. आणि आता आम्ही चाललोय. कुठे चाललोय? बीचवर. खाली बघ. बघते मी खाली. बीचवरती चाललोय. चलो सनसेटमध्ये फोटोज घ्यायला. खूप मजा आली. हे बघा गाईज, इकडे हा ब्रिज आहे आणि आता सनसेट झाला तर सनसेटवरचे फोटोज काढायला जाऊया. मी एवढं ब्लॉगमध्ये दाखवलं नाही बिकॉज आम्ही शूट करण्यातच फार बिझी होतो. हे बघा. चलो प्री वेडिंग. एक नंबर झालं. काय करतो आता? आता नारळ पाणी पितो आणि गप घरी जातो. ताई थांबली आहे ना. मुंगी आलेली बिस्किट आता आहेत. एक कोकम सरबत. मला घेतलं की तुला घेतलंय? दोन घे ना कोकम. मी पण कोकम सरबत पिवा कर दर्द. जास्त थंड आहे. जायला पाहिजे. तुला पाहिजे कोकम? लवकर बोल. हां अजून एक कोकम घे. 2 घ्या. गाईज आता आमचं पॅकअप झालेला आहे. प्री वेडिंग शूट डन. आणि आता मी चाललोय घरी. जायला अजून अर्धा तास लागेल घरी. आणि लाटा बघा. डायरेक्ट गेला की गेला.